आता पाहू आपण डायहायब्रिड क्रॉस. इट इज अ क्रॉस बिटवीन टू प्युअर लाईन पॅरेंट्स डिफरिंग इन टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ठीक आहे. मोनोहायब्रिड क्रॉस हा फक्त वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी केला जातो आणि डायहायब्रिड क्रॉस जो आहे हा टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी हा डायहायब्रिड क्रॉस हा केला जातो. ठीक आहे. तर आता आपण डायहायब्रिड क्रॉस पाहणार आहोत. तर डायहायब्रिड क्रॉस पाहताना आपल्याला टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घ्यायचे आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं, पहिले लिहू आपण पी जनरेशन. पी जनरेशन म्हणजे पॅरेंटल जनरेशन. याच्यामध्ये आपल्याला टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घ्यायचे आहे. सुरुवातीला लिहू आपण फिनोटाईप. फिनोटाईपमध्ये आपण घेतलं येलो अँड राऊंड सीड. येलो हा झाला तुझं कलर ऑफ द सीड आणि राऊंड हा झाला त्याचा शेप ऑफ द सीड. क्रॉस विथ ग्रीन रिंकल्ड. ठीक आहे. हे तुमचे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आता आपण याचा लिहू जिनोटाईप. जिनोटाईप लिहिताना कॅपिटल वाय कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल वाय स्मॉल आर. हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे म्हणून आपण कॅपिटल लेटर्सचा यूज केला आणि हे रिसेसिव्ह आहे म्हणून स्मॉल लेटर्सचा यूज केला. नेक्स्ट लिहिणार आहोत आपण याचे गमिट्स. गमिट्समध्ये लिहू आपण कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि इकडे काय लिहू स्मॉल वाय स्मॉल आर. वाय काढताना कॅपिटल हा असाच काढायचा आहे, नाही तर एकसारखे वाय दिसतात ते. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण त्याचा पुनेट स्क्वेअरमध्ये आपण त्याचे पॉसिबिलिटीज लिहितो तेव्हा ते आपल्या लक्षात येत नाही किंवा ते व्हॅल्यूवरला कळतसुद्धा नाही. म्हणून कॅपिटल वायसाठी हाच वाय लिहायचा, स्मॉल वाय लिहिताना असा वाय लिहायचा आहे. ठीक आहे. आता काय लिहिणार आपण F1 जनरेशन. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ही झाले F1 जनरेशन. म्हणजे F1 जनरेशनमध्ये येलो कलर ऑफ द सीड आणि राऊंड शेप ऑफ द सीड असं सापडलेलं आहे. डॉमिनंट कॅरेक्टर हे F1 जनरेशनलाच अपियर होतं. ठीक आहे. म्हणजे हा लॉ ऑफ डॉमिनन्स आहे. नंतर मेंडेलचे जे लॉज आहेत 3 ते आपल्याला पाहायचेच आहे. याच्यानंतर आपण काय करतो की सेल्फिंग ऑफ द F1. आता F1 जनरेशनमध्ये हे जे आले आहे येलो राऊंड क्रॉस विथ येलो राऊंड. म्हणजे काय लिहिणार की कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. याचा क्रॉस कोणासोबत केला? कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर त्याच्यासोबतच केला. आता आपल्याला याचे गमिट्स काढायचे आहे. आता जर गमिट्स काढता येत नसेल तर सुरुवातीला काय करायचं की हे जे आहेत सगळे अलीज याला सेपरेट करून टाकायचं. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असेच याची मी एकाचे काढते. म्हणजे एकाचे काढले की दोन्ही जे पॅरेंट्स आहे आपण सेल्फ क्रॉसच करत आहोत म्हणजे गमिट्स याचे सेम राहणार आहे. आता काढताना आपण याचे गमिट्स असे वेगळे केले. तर पहिला जो गमिट येईल हा येईल कॅपिटल वाय कॅपिटल आर. हा पहिला गमिट झाला. ठीक आहे. दुसरा गमिट कोणता येईल? कॅपिटल वाय स्मॉल आर. तिसरा गमिट स्मॉल वाय कॅपिटल आर. आणि चौथा गमिट स्मॉल वाय स्मॉल आर. ज्यांना डायरेक्टली गमिट्स काढता येत नसेल त्यांनी काय करायचं की ते जे पॅरेंट्स आहे त्याचे जे अलीन्स आहे त्यांना पहिले सेपरेट करून घ्यायचं. जसं कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आहे
त्याला पहिले सेपरेट करून घेतलं 1 2 3 4 मध्ये, ठीक आहे. आणि मग याच्यावरून याचे गमिट्स काढलेले आहे. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर, हे झाले गमिट्स, ठीक आहे. आता हे जे गमिट्स आहे याचं आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ क्रॉस करायचं आहे. म्हणजे हे तुमचे फिमेल गमिट्स झाले, तर एवढेच तुमचे कोणते गमिट्स येतील, मग मेल गमिट्ससुद्धा येणार आहे. म्हणजे आपल्याला F2 जनरेशन काढायची आहे. आता F2 जनरेशन, तर F2 जनरेशन काढण्याकरता आपल्याला आता काय करायचं आहे, सेल्फ क्रॉस करायचं आहे. आता सेल्फ क्रॉस करताना आपण इकडे मेल गमिट्स लिहिले आणि इकडे आपण फिमेल गमिट्स लिहिले. पहिला गमिट लिहिला आपण कॅपिटल वाय कॅपिटल आर, दुसरा गमिट लिहिला कॅपिटल वाय स्मॉल आर, तिसरा गमिट लिहिला स्मॉल वाय कॅपिटल आर आणि चौथा लिहिलं स्मॉल वाय स्मॉल आर, ठीक आहे. हे झाले तुमचे मेल गमिट्स. आता इकडे फिमेल गमिट्समध्ये पुन्हा तेच कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, ठीक आहे. आता आपल्याला याचे F2 जनरेशनचे ऑफस्प्रिंग्स काढायचे आहे. कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, दुसरा वाय वाय आर आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, तिसरा कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, चौथा कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, नंतर पाचवा कॅपिटल वाय स्मॉल आर, नंतर नेक्स्ट कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, त्यानंतरचा नेक्स्ट कॅपिटल वाय स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल वाय, ठीक आहे. आता हे जो काढलेला आहे आपण, हा आहे तुमचा पुनेट स्क्वेअर चेकर बोर्ड. हे कशासाठी यूज केलं आपण, कारण की या ठिकाणी 4 गमिट्स आहे, मेल 1 2 3 4 आणि 1 2 3 4, म्हणजे 4 × 4 किती झाले आहे, मग 16 गमिट्स झालेले आहे, ठीक आहे. म्हणून ह्या 16 गमिट्ससाठी आपण हे चेकर बोर्डचा काय केला आहे, यूज केलेला आहे. तर या ठिकाणी आपण हा जिनोटाईप लिहिलेला आहे. इथे आपल्याला फिनोटाईपसुद्धा लिहिता येतो. जसं आता YYRR म्हणजे काय झालं आहे, येलो राऊंड, ठीक आहे. YYRR म्हणजे काय झालं आहे, मग हा पुन्हा येलो राऊंड, हा पण झाला आहे येलो राऊंड, हा पण झालेला आहे येलो राऊंड, हा पण आहे येलो राऊंड. कारण की कॅपिटल लेटर नेहमी लक्षात घ्यायचं, म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर त्याचं नेहमी लक्षात घ्यायचं. हा आहे येलो. आता इथे स्मॉल आर आहे, म्हणजे आपण इथे काय लिहिणार, रिंकल्ड, ठीक आहे. इथे पुन्हा येलो राऊंड, ठीक आहे. इथे काय लिहिणार, येलो स्मॉल आर आहे, म्हणजे येलो रिंकल्ड. हे पण येलो
राऊंड. इथे काय लिहिणार? येलो राऊंड. इथे स्मॉल वाय आहे, म्हणजे इथे काय लिहिणार आपण आता? ग्रीन राऊंड. इथे काय लिहिणार? ग्रीन राऊंड. पुन्हा कॅपिटल वाय आहे म्हणजे येलो, कॅपिटल आर आहे म्हणजे राऊंड. कॅपिटल वाय येलो आणि स्मॉल आर आहे म्हणजे रिंकल्ड. स्मॉल वाय म्हणजे ग्रीन राऊंड. आणि या ठिकाणी चारही जे आहे ते स्मॉल लेटर्स आहे, म्हणजे इथे काय लिहिणार आपण? ग्रीन रिंकल्ड. ठीक आहे. आता हा आपला पुनेट स्क्वेअर किंवा चेकर्ड बोर्ड कंप्लीट झालेला आहे. आता याच्यावरून आपल्याला याचा फिनोटिपिक रेशो काढता येतो. आता आपल्याला याचा काय लिहायचं आहे? फिनोटिपिक रेशो लिहायचा आहे. फिनोटिपिक रेशो लिहायचा आहे. फिनोटिपिक रेशो म्हणजे कोणता? येलो राऊंड विथ येलो wrinkled green राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड. आता जर आपण या चेकर बोर्डमध्ये जर आपण येलो राऊंड जर आपण मोजले येलो राऊंड, तो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहे. ठीक आहे. म्हणजे मग आपण येलो राऊंडमध्ये किती लिहिणार? 9. नंतर आहे येलो रिंकल्ड किती आहे? 1 2 3 लिहिले 3. हे नेक्स्ट पेजवर आलं ना म्हणून दिसत नाही आहे. नंतर लिहायचं आपल्याला ग्रीन राऊंड किती आहे? 1 2 आणि 3 लिहिले 3. आणि मग आहे ग्रीन रिंकल्ड एकच आहे. म्हणजे आपला जो रेशो आलेला आहे फिनोटिपिक रेशो तो आला आहे 9:3:3:3:1. हा आला आहे फिनोटिपिक रेशो. आता आपल्याला लिहायचा असतो याचा झिनोटिपिक रेशो. झिनोटिपिक रेशो जेव्हा आपण लिहितो तेव्हा काय करायचं की एक जिनोटाईप पाहायचा आहे. जसं पहिला जो जिनोटाईप आहे तो आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर. या पेजवरती आले आहे ना, ते त्यामुळे दिसत नाही. नंतर दुसरा आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. तिसरा आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. ठीक आहे. चौथा येतो कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. नंतर पाचवा कॅपिटल वाय स्मॉल आर. नंतर याच्यानंतर सहावा कॅपिटल वाय स्मॉल आर. सातवा स्मॉल वाय कॅपिटल आर. आठवा स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. आणि नववा स्मॉल वाय स्मॉल आर. आता हे लक्षात कसं घ्यायचं, तर सगळ्यात पहिले आहे की हा घेतला आपण लिहिला, हा पहिल्या बॉक्समधला लिहायचा. पहिल्या बॉक्समधला मी पेन्सिल घेऊन सांगते तुम्हाला.
पहिल्या बॉक्समधला जर आपण घेतला तर हा घेतला आपण पहिला, ठीक आहे. हा किती आहे? 1 आहे, म्हणून आपण लिहिलं इथं 1. दुसरा आपण या बॉक्समधला घेतलेला आहे, हा आपला आता झालेला आहे. दुसऱ्या बॉक्समधला हा घेतला, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. तर याचे मेंबर्स मोजायचे किती आहे या पूर्ण 16मध्ये. पूर्ण 16मध्ये जर तुम्ही हे बघितले हे मेंबर्स, तर एक इथे आहे आणि एक इथे आहे, म्हणजे हे किती झाले मग? 2. मग आपण लिहिले 2. तिसरा हा घेतला, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, हा झाला 1, ठीक आहे. आणि हा झाला 1, हे झाले 2, म्हणून लिहिले 2. नंतर घेतला आपण हा बॉक्स घेतला, हा स्क्वेअर घेतला चेकरबोर्डमधला, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. आता याचे मेंबर मोजायचे किती आहे? 1. या रोमध्ये मोजायचे किती आहे? 2, 3, 4. किती झाले? 4, ठीक आहे. आता हे होऊन गेलेलं आहे, हे झाले, हाय झाला, हा घेतला, कॅपिटल वाय, स्मॉल आर, किती आहे याचे? फक्त हा एकच आहे, म्हणून लिहिला 1, ठीक आहे. हा पण झाला आहे. मग हा लिहिला, कॅपिटल वाय, स्मॉल आर, याचे किती मेंबर आहे? हा 1 आणि हा एक 2, मग लिहिले इथे 2. नंतर हा घेतला, स्मॉल वाय, कॅपिटल आर, याचे किती मेंबर आहे? फक्त एकच आहे, म्हणून हा लिहिला 1. नेक्स्ट घेतला, स्मॉल वाय, कॅपिटल आर, याचे किती मेंबर आहे? 2, म्हणून लिहिले 2. आणि सगळ्यात शेवटी राहिला स्मॉल वाय, स्मॉल आर, हा आहे 1, ठीक आहे. म्हणजे झिनोटिपिक रेशो काढताना आपल्याला प्रत्येक चेकरबोर्डमधला या प्रत्येक स्क्वेअर घ्यायचा, त्याचा झिनोटाईप लिहायचा आणि त्याचे मेंबर्स मोजायचे किती आहे ते लिहून घ्यायचे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट घ्यायचा, त्याच्यानंतरचा नेक्स्ट घ्यायचा. फक्त त्याचं रिपिटेशन करायचं नाही, एकसारखे असेल तर ते पुन्हा रिपीट झाले नाही पाहिजे, ठीक आहे. म्हणून आपला जो फिनोटिपिक रेशो आहे, हा फिनोटिपिक रेशो जो आहे तो आला आहे 9:3:3:1. आणि जो झिनोटिपिक रेशो जो आला आहे तो आला आहे 1:2:2:1:1:2:1. हा झाला तुमचा झिनोटिपिक रेशो. जो मोनोहायब्रिड क्रॉस होता, तो त्या मोनोहायब्रिड क्रॉसचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आपण लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये देऊ शकतो. आणि जो डायहायब्रिड क्रॉस आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन जो आहे, सेकंड लॉ जो आहे मेंडेलचा, ज्याला आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन असं म्हणतो. तर हा जो लॉ आहे, तर हा लॉ आपल्याला एक्सप्लेन करताना जो डायहायब्रिड क्रॉस आहे तो एक्सप्लेन करायचा असतो. म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन दॅट ऑल्सो कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस ऑल्सो. अँड लॉ ऑफ डॉमिनन्स जो आहे दॅट कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ मोनोहायब्रिड क्रॉस, ठीक आहे. आणि डायहायब्रिड क्रॉस जो आहे, या डायहायब्रिड क्रॉसचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला मेंडेलचा जो तिसरा जो लॉ आहे, ज्या लॉला म्हटलं जातं लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, दॅट कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द डायहायब्रिड क्रॉस. कारण की न्यू कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला F2 जनरेशनला मिळतात. म्हणून लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट जो आहे दॅट कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायहायब्रिड क्रॉस, ठीक आहे. तर हा झाला मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस.
तुम्हाला स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पेज नंबर 51ला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे डायहाब्रिड क्रॉसची. तर ती डायहाब्रिड क्रॉस देताना मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करताना येलो राऊंड घेतलं. तर बुकमध्ये तुम्हाला राऊंड येलो दिलेला आहे, म्हणजे YYRR न घेता RRYY दिलेला आहे. ठीक आहे, आपण हे दोन्ही यांनी करू शकतो, कारण की राऊंड आणि येलो घेतलं काय आणि येलो आणि राऊंड घेतलं काय हे दोन्ही तुमचे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि रिंकल ग्रीन किंवा ग्रीन रिंकल हे तुमचे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. म्हणजे येलो राऊंडचा क्रॉस हा ग्रीन रिंकलसोबत करता येतो, किंवा आपल्याला याला उलटंही करता येतं, राऊंड येलो विथ रिंकल ग्रीन. तर स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला राऊंड येलो विथ रिंकल ग्रीन दिला आहे. मी येलो राऊंड विथ ग्रीन रिंकल्ड असं घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि F2 जनरेशनमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फक्त त्याचे तुम्हाला गमिट्स दिलेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला F2 जनरेशन ही काढायची आहे.